सर्वांना नमस्कार. मी सविता पाटील आणि स्वागत आहे तुमचं सावीज लाईफस्टाईलच्या व्लॉग्समध्ये. तर आज आहे रविवार आणि काल होतं रक्षाबंधन. तर रक्षाबंधनचे सर्व व्हिडिओज मी काढलेले होते, पण शांभवीची थोडी तब्येत बरी नसल्यामुळे मला एडिट करता आले नव्हते. तर कालचा रक्षाबंधनचा व्लॉग आपण आज बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला कमेंट्समध्ये सुद्धा कळवा. तर रक्षाबंधन निमित्त शांभवीच्या शाळेमध्ये एक छोटंसं फंक्शन अरेंज केलं होतं. तर 1 तासासाठीच होतं. मग म्हटलं 1 तासासाठी आता परत घरी कुठं जायचं, तिच्या शाळेजवळच एका ठिकाणी सेल लागला होता. तर पूर्ण खादी मटेरियलचा सेल होता आणि तिथं जयपुरी हे पर्स आणि जयपुरी चप्पलसुद्धा होते. तर पाहूया म्हणून गेलेलो सहज. पर्स तर खूप छान छान होत्या, पण त्यांनी कॉस्ट खूपच जास्त लावलेली होती. चप्पलसुद्धा जयपुरी वेगवेगळ्या प्रकारचे होते. बघितले, घ्यायचं तर होतं, पण ते रेट तरी अजिबात कमी करत नव्हते. मग इथं किचनचं म्हणजे बऱ्याच वस्तू होत्या, त्यांच्या कपडेच फक्त नव्हते. घरासाठी काही उपयोगी साहित्य पण त्यांनी ठेवलेलं होतं. आम्ही काही घ्यायचं नव्हतं आम्हाला, असंच फिरायसाठी गेलेलो. तर इथं छान छान अशा खादी साड्यासुद्धा ठेवलेल्या होत्या, कुर्ते म्हणजे असे बरेच वेगवेगळे व्हरायटीज त्यांनी ठेवलेले खादीमध्ये. पण प्राईस खूपच लावलेली. त्याच्यानंतर परत एकदा चप्पल सेक्शनकडे आलो आणि हे 2 चप्पल त्या काकांनी माझ्या साईजचे काढून दिलेले होते. खूप सुंदर होते, पण तर त्यांनी प्राईस तर खूपच लावलेली आणि अगदी ₹10 कमी करायला तयार नव्हते. मग काय चप्पल ठेवले तिथंच काही घ्यायच्या आधी. शांभवीला घेतलं स्कूलमधून आणि आलो घरी. त्याच्यानंतर मिस्टरांच्या एका मित्रानं पूजा होती त्यांच्याकडं, तर तिथं आमंत्रित केलेलं होतं. मग काय अशी छानशी साडी घालून तयार झालो. त्याचबरोबर शांभवीकडून राखी पण बांधून घ्यायची होती मिस्टरांना, कारण नंदूबाईंनी राखी पाठवलेली ती शांभवीकडूनच बांधायची होती. मग मी साडी घालून पटकन तयार झालो. त्याच्यानंतर फ्लोअरला सगळ्यांनी अशा रक्षाबंधनच्या छान छान रांगोळ्या काढलेल्या होत्या. माझ्या पिल्लूनं पण उंबऱ्यावरती चकलीची रांगोळी काढलेली आहे. त्याच्यानंतर राखी बांधायची आहे म्हटल्यानंतर मी पाठ ठेवला आणि माझ्या चिवताईचं आवडतं काम इकडं चालू झालं, रांगोळी काढायचं. आणि पहा की कशी रांगोळी मन लावून काढत होती ती, आणि तिला हे रांगोळी काढायचं काम खूपच आवडतं आणि खरंच म्हणजे तिच्या वयाच्या मनानं खूप सुंदर रांगोळ्या काढते. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलेलं होतं. आता मी तिला विचारत होते का काढतेस रांगोळी म्हणून, तर ती कशी उत्तर देत होती. काय करालीस ग? रक्षाबंधन आहे. कुणाला राखी बांधणार? कुणाला? बोल ना तोंडानं. त्याच्यानंतर हा तिनं घातलेला ड्रेसचं कापड तुम्हाला लक्षात आहे की नाही माहीत नाही. हे मी मिशोवरून मागवलेलं आणि तिच्यासाठी हा सुंदर असा शरारा मी शिवलेला आहे. मी माझ्यासाठी अनारकली शिवलेला आहे, त्याचा व्हिडिओ पण नक्कीच टाकेन. मी शिवून ठेवला ड्रेस, घातला पण दोन्ही, पण व्हिडिओ काढायचं राहून गेलंय. तर तिचा शांभवीचा ड्रेस माझ्यापेक्षा खरंच सुंदर झालेला आणि कापडसुद्धा खूप छान आहे. कलर वगैरे अजिबात गेलेला नाही आहे आणि तिला खरंच छान दिसत होता हा ड्रेस. तुम्हाला कसा वाटला हा मी शिवलेला ड्रेस, त्याने तिला कसा दिसतोय ते सुद्धा कमेंट्समध्ये कळवा. तर अशा प्रकारे रांगोळी काढली आणि मी आरती वगैरे बनवून घेतली. त्याच्यानंतर नंदूबाईंनी मुंबईवरून ही मिस्टरांसाठी सुरेख अशी राखी पाठवलेली आणि हे राखीसोबत कुमकुम आणि तांदूळ तर ऑनलाईन ज्या राख्या आपण मागवतो त्याच्यासोबत पाठवतातच. मग काय आता आमची लाडूबाई तयार होती राखी बांधायला आणि तिची ही अशी लगबग चालू होती. ती गडबडीत काहीतरी गोंधळ घालतेस म्हणून मी तिच्या बाजूलाच बसले आणि तिला दाखवलं तसं तसं तिनं केलं आणि बाबांना राखीसुद्धा बांधली. तर मी गाठ बांधून द्यायला गेले तर ती तयार नव्हती. माझं मीच बांधणार म्हणून ती माझ्या हातातून सतत हिसकावून घेत होती आणि अशा प्रकारे तिनं बाबांना राखीसुद्धा बांधली. मग काय ओवाळलंसुद्धा छान असं. तिला ही अशी कामं खूप आवडतात बरं का, आणि लहान मुलांना प्रत्येकालाच आवडतं नाही का. आणि अशा प्रकारे लाडूबाईनं बाबांना राखी बांधली, गुलाबजामसुद्धा भरवला. आणि काय, बाबा म्हणजे भावाचं दुसरं रूप असतात नाही का. म्हणजे भाऊ जसा आपल्या बहिणीचं रक्षण करतो तसंच वडीलसुद्धा प्रत्येक मुलीचं रक्षण करतात, तिच्याकडे बारीक सारीक लक्ष देतात, तिचे सगळ्या आवडीनिवडी पूर्ण करतात नाही का. बाबांना राखी बांधली आणि आमच्या शेजारीच एकट्या ताई राहतात, त्यांच्या घरचा हा श्री म्हणून आहे. तर ह्या श्रीदादालासुद्धा तिला राखी बांधायची होती. मग काय, बाबांना जशी राखी बांधली तसं मग श्रीदादालासुद्धा तिनं राखी बांधली. मी बाजूलाच बसलेले आणि अशा प्रकारे तिनं श्रीलासुद्धा राखी बांधली आणि श्रीदादानंसुद्धा छान छान तिला गिफ्ट दिली. मग काय, आमच्या लाडूबाई जाम खुश झाल्या बरं का गिफ्ट पाहून. त्याच्यानंतर श्रीला राखी बांधून झाल्यानंतर आमच्या लाडूबाईंनासुद्धा राखी बांधायची होती, कारण तिनं ऑनलाईन पैसे पाठवलेले राखी घे म्हणून आणि तिला पेपा पिगची राखी पाहिजे होती. आम्ही 5-6 दुकानं शोधून शेवटी पेपा पिगची राखी आम्हाला सापडलेली होती. मग तिलासुद्धा पाटावर बसवून अशा प्रकारे राखी बांधली. तर मागच्या वर्षी दिदी आणि तिनं रक्षाबंधन साजरं केलेलं, पण ह्या वर्षी शक्य झालं नाही म्हणून दिदीनं ऑनलाईनच पैसे पाठवलेले, त्याची राखी घेऊन तिला बांधून घेतली. त्याच्यानंतर श्रीदादानं दिलेली गिफ्ट काय,
कधी खोलतो आणि कधी बघतो झालेलं तिला. मग अशा प्रकारे तिनं गिफ्ट खोलली. तिनं छान ब्रासलेट आणि गळ्यातील एक चेन छोटीशी आणि हे छान छान क्लिप दिलेले. तिनं पटकन ब्रासलेट घातलं आणि मग काय सगळ्यांना दाखवत सुटली. त्याच्यानंतर मग आम्ही जाणार होतो त्यांच्या मित्राच्या घरी पूजेला. मग काय पटकन तिकडं निघालो आणि हा होता रक्षाबंधन विशेष व्लॉग. कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.